नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण भरलेल्या वांग्यांची भाजी बनवणार आहोत। इथे मी छोटे साईजचे 6 ते 7 वांगी घेतलेली आहेत। त्यांना स्वच्छ धुवून आपल्याला मधोमध कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आता जोपर्यंत आपण त्यातलं स्टफिंग बनवतो तोपर्यंत आपल्याला त्यांना पाण्यातच राहू द्यायचे आहेत। इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाण्यांना आधी भाजून त्यावरचं साल काढून त्याला ब्लेंड करून घेतलेलं आहे। आता त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालते। आता यात 2 चमचे तिखट घालून घेणार आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ घालून घेणार आहे। 1 चमचा तेल घालून हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। रेडी आहे आपला मसाला। आता कट करून घेतलेलं वांग घ्यायचं आहे, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो दाबून त्यात भरून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे मी राहिलेले सगळे वांगे भरून घेणार आहे। आता इथे मी ही भाजी कुकरमध्ये बनवत आहे। त्यात मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। आता यात 1 चमचा मोहरी घालून घेणार आहे। मोहरी तळतळायला लागली की लगेच आपल्याला त्यात आपले भरलेले वांगे टाकून घ्यायचे आहेत। तर ह्या वांग्यांना आपल्याला 2 मिनिटं असंच वाफवून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे। यात मीठ किंवा मसाले घालायची गरज नाही, आपण आधी सगळंच घातलेलं आहे। आता याला मिक्स करून घेणार आहोत। आता मी ते कुकरचं झाकण बंद करून घेते आणि 2 शिट्ट्या घेऊन घेणार आहे। ही भाजी कुकरमध्ये झटपट बनते, खायलाही खूप छान टेस्टी लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करत राहा। हे आपली भरलेली वांग्याची भाजी